बंगल्यात जे राहतात झोपायच्या गोळ्या आहेत त्यांना. झोप रे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काय भांडे घासणारी बाई भांडे धुवून 3ऱ्या मजला चढती. बंगल्यावाल्याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनच खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी कशाला? एवढ्या कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत तिथं अख्खे मराठी आहेत. तुम्ही मला महाराष्ट्रात ब्राह्मणाचा वायरमन दाखवा बा. अशी बेकार कामं नाही करणार. ती कामं आपणच करावं. धरली वायरची टाकला. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन, तू का पप्प्याची चिंता कर? पप्प्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण पोष? तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं तू? तुझे गुडघे गेले, काय केलं तू? काय केलं काय? तुला तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो? काय करतं? काय केलं का तू आयुष्यात? काही नाही. मग चिंता कशाला करतो? चिंता आता हे दंगली पॅट करायचे आणि टपर हे भंगार भोंगार याडपटन नीट आहे का? तुम्ही गप मरा घरी. ते दिवस गेले. आता टपरी पेटून पडून जायचं. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. जर कधी गाठ पडली ना टपरी पेटवताना असा क्लिप मध्ये अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. हा वाघ होता लग्नाच्या अगोदर. वाघ बिबट्या झाला. बिबट्या शेवट पेरगाळलं तरी उठाना तो. उताटीलपणा करू नका. मराल 11वीला गेला टोनगी आता शिकतो. तू प्राध्यापकाची टिकल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. त्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली. पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी करून. उलटी बापाला अशी हात करते, असेच आपते पेडा. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार आहे. नवरा आहे तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला? कधी नाही म्हणला का तुला? तुम्ही त्याला काय अरे वाघासारखा गडी होता पण बिबट्या झाला. त्याला लेवल पाहिजे ना. पोलीस भरतील चालला ना तू. मग तुला छाती पाहिजे, उंची पाहिजे, हलकटा. कसाला पोलीस भरतीला 3 इंच छाती कमी भरली. अरे मग व्यायाम करायचा. त्यानं गोवा खायला सुरुवात केली. 9 इंच आत गेली. म्हणजे हे नाही. अरे दुकानदारी करायची ना तुला. मग गिराईकाशी नीट बोल. तू नुसता धावतो गिराईक हो. मग तुझ्या गोळ्या तू खाय. लेवल नको का त्याला? जर आजपासून पोरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून घे. यंदाची दिवाळी खात नाही तू. घे कशावर लिहून. बूट पॉलिश करून जगा. बुटच साठवून जगू नका. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या धुळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय. उपटो. काय करताय? प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय. निवडू आता काय. 2 पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे. 2 पोरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन. 2 पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढत्या. 2 टाळकरी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाला करत्या. 2 महाराज एकत्र बसले तर एकमेकाला कमी लेखित्या. 2 पुढारी एकत्र बसले तर 15 दिवस गंमत आली. घुसाव कोणच्यात घुसाव. आपण घुसावा सरकार पडावा. हेही गेलं तेही गेलं. पुढारी सुधारणं त्यांना काही. नोकरीवाले म्हणत्या भागत नाही. त्याची बायको म्हणती परवडत नाही. शेतकरी म्हणतो पाणी नाही. व्यापारी म्हणतो गिराईक नाही. तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही. आले ते देत नाही. दिली ती राहत नाही. राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस येत नाही. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. आता कशी जिरली. आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. छोला यंदा नाही. यंदा नाही भाऊ.
तो तिकडं देवाला सोडा आम्हाला नको. मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको, तू यंदा नकोस.